एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? तर विद्यार्थी मित्रांनो, हा चौरस आहे. या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले आहे आणि चौरसाची परिमिती काढायची आहे. आणि चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला चौरसाची बाजू माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर चौरसाच्या क्षेत्रफळावरून आपण चौरसाची बाजू माहिती करून घेऊ शकतो. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, हे सूत्र आहे. तर या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेले आहे आपल्याला 4.41 चौरस सेंटीमीटर बरोबर बाजूचा वर्ग. आता बाजू काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 4.41 वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल. 4.41. आता 4.41 वर्गमूळ काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी एकक स्थानी 1 आहे. मग अशी वर्गसंख्या शोधा की ज्याच्या एकक स्थानी 1 आहे. तर 1 ची वर्गसंख्या आहे 1 आणि 9 ची वर्गसंख्या आहे 1. म्हणजे या ठिकाणी 9 आणि 1 यांच्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी 1 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण वर्गमूळ घेऊया. 1 चं वर्गमूळ 1 आणि 81 चं वर्गमूळ आहे 9. या ठिकाणी 1 आणि 9 आपण लिहून घेऊया. आता वर्गमूळ काढायचंय म्हणून 2-2 चे गट आपल्याला बनवावे लागतात. 2 चा गट बनवल्यानंतर उरला हा पॉइंट, या ठिकाणी पॉइंट देऊन टाकू. आता एकच अंक उरलेला आहे 4. आता 4 हा कोणाचा वर्ग आहे? तर 2 चा, म्हणून या ठिकाणी 2 लिहून घेऊया. तर आता 2 शक्यता निर्माण झालेल्या आहेत. एक तर बाजू 2.1 सेंटीमीटर असेल किंवा 2.9 सेंटीमीटर असेल. मग दोन्हीपैकी बरोबर उत्तर कोणतं हे ठरवण्यासाठी या 2 ला 2 गुणिला त्याच्या पुढची संख्या 3 बेत्रिक 6. आता हे 6 या 4 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे 4 6 पेक्षा लहान आहेत. म्हणून या दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आहे? 2.1. म्हणून आपलं उत्तर 2.1 आहे. म्हणजेच त्या चौरसाची बाजू आलेली आहे बाजू बरोबर 2.1. आता बाजू माहिती झाल्यानंतर आपल्याला चौरसाची परिमिती काढता येते. चौरसाची चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. म्हणून 4 गुणिला बाजू दिलेली आहे 2.1 यांचा गुणाकार करूया. 4 ने 2.1 ला गुणले असता 4 1 4 आणि 4 2 8. आता पॉइंट देत असताना उजवीकडून एक अंक सोडून पॉइंट आहे, म्हणून उत्तरामध्ये उजवीकडून एक अंक सोडून पॉइंट देऊया आणि आपलं उत्तर आलेले आहे 8.4 सेंटीमीटर. तर त्या चौरसाची परिमिती आलेली आहे 8.4 सेंटीमीटर.